नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीलाभ्यंकर सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज महाभारतातील व्यक्तिरेखापैकी 7वी व्यक्तिरेखा महासती गांधारी याबद्दल आज मी माझे विचार सांगणार आहे. महाभारत हा एक तेजस्वी ग्रंथ आहे. भगवंताचे सांगोपांग दर्शन महाभारतात होते. विष्णू स्वरूप असा हा ग्रंथ आहे. राजा दुर्योधनासारख्या कलिपुरुषाची माता व राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैवाने जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी. भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रस्थानी शोभण्याच्या योग्यतेची गांधारी आहे. गांधारी व शकुनी यांना एकाच कुळात जन्माला घालून जीवनाच्या सूत्रधाराला काय सांगायचे आहे ते तोच जाणे. गांधारी ही गांधार देशाच्या राजाची कन्या. तिच्या पित्याचे नाव होते सुबल. गांधारीने भगवान शंकराची आराधना करून स्वतःला 100 पुत्र व्हावेत असा वर प्राप्त करून घेतला होता. हे भीष्म पितामहांना कळले आणि सत्यवतीला वाटले की आपल्या कुळात पुरुषांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे गांधारीशी धृतराष्ट्राचा विवाह झाला तर काळजी मिटली आणि त्यामुळे सत्यवतीच्या संमतीने भीष्माने सुबल राजाकडे गांधारीसाठी मागणी घातली. सुबलाला जेव्हा कळले की धृतराष्ट्र जन्मांध आहे त्यावेळी तो मोठा विचार करू लागला. धृतराष्ट्राचे थोर कुळ, त्याची ख्याती आणि त्यांचे एकंदर आचरण इत्यादी गोष्टींचा गांधार राजाने काळजीपूर्वक विचार केला आणि गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशीच करण्याचे पक्के केले. त्यावेळी 2 शूरवीर घराणी एकत्र यावीत हाही विचार विवाहाच्या वेळी व्हायचा. जसा दशरथ राजांचा विवाह कैकेयीशी झाला, दशरथासारखा पराक्रमी राजाशी रघुवंशाशी संबंध येत आहे हे जाणून कैकेयी दशरथापेक्षा वयाने लहान अल्लड असूनही तिच्या वडिलांनी दशरथाशी आपल्या मुलीचा म्हणजे कैकेयीचा विवाह करून दिला. धृतराष्ट्र जन्मांध आहे हे गांधारीलाही समजले. तिने विचार केला की धृतराष्ट्र अंध असले तरी जरुरी नाही की त्यांची मुलंही अंध होतील, मग लग्न करायला काय हरकत आहे. शकुनीने विचार केला की कौरव कुळ हे अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे. तिथे जर माझी बहीण दिली तर मलाही त्या कुळामध्ये शिरता येईल. आणि पुढे तसेच झाले. तो तिथेच राहिला. पुढे शकुनी आपल्या भगिनीला घेऊन कौरवांच्या राजधानीत आला आणि खूप थाटाने धृतराष्ट्र गांधारीचे लग्न झाले. शकुनीने आपल्या ऐपतीप्रमाणे नजराणे सर्वांना दिले व आहेर पण दिला आणि हे सगळं झाल्यावर तो परत घरी गेला. गांधारीने विचार केला की आपला पती धृतराष्ट्र अंध असल्याने सृष्टीच्या दर्शनसुखाला वंचित आहे. मग ते सुख आपण तरी का म्हणून भोगायचं. आणि असं ठरवून तिने एक उग्र निश्चय केला. गांधारीने एक कापड आणविले व त्याच्या आतून काहीच दिसू शकणार नाही इतक्या त्याच्या घड्या करून तिने डोळे नेहमीकरता झाकून घेतले. पतीच्या संबंधी कसलीही असूया निर्माण होऊ द्यायची नाही असा तिने निश्चय केला होता. गांधारीने लवकरच आपल्या वागण्याने, शीलचारित्र्याने, धोरणाने सर्व घरातील लोकांमध्ये आपल्या विषयीचे समाधानाचे श्रेष्ठ स्थान उत्पन्न केले. पतिपरायण गांधारीने आपल्या वागणुकीने सर्व वडीलधाऱ्या मंडळींना प्रसन्न करून घेतले होते. तिची पतिनिष्ठा इतकी तीव्र होती की वाणीनेही कधी परपुरुषासंबंधी तिने उच्चारसुद्धा केला नाही. अंध असल्याने दर्शनसुख एखादा घेऊ शकत नाही हे वेगळे, पण दृष्टी असूनही एका विशिष्ट ध्येयासाठी सतत तिळतिळ जळल्याने महनीय जीवन पत्करून स्वतःला संयमाचा सदाचा अडसर घालून घेणे ही गोष्ट वेगळी आहे. हे एवढे मोठे कठीण व्रत गांधारीने स्वीकारलेले पाहून खरंच थक्क व्हायला होते. गांधारी एक महान तपस्विनी आहे. गांधारी महासती आहे. धर्माच्या बाबतीत ती एकनिष्ठ आहे. म्हणूनच श्रीकृष्ण पण तिला मानतात. विवाहाच्या पूर्वी तिने जी आपल्या डोळ्याला पट्टी बांधली ती राजा धृतराष्ट्राबरोबर शेवटच्या अरण्यातील सहप्रवासात वणव्यात आपले शरीर दग्ध होईपर्यंत तिने ती कधी काढलीच नाही.
प्रखर निष्ठेच्या अग्नीत तिने आपली दर्शनेच्छा नेहमीसाठी जाळून घेतली. महाभारतकाल लिहितात की तिच्या या महाव्रताने तिच्या अंगी अपार सामर्थ्य उत्पन्न झाले होते. महायुद्धानंतर 100 पुत्र असूनही निपुत्रिक झालेली शोकाकुल गांधारीच्या भेटीला युधिष्ठिर येतो तेव्हा ती दुःखित झालेली गांधारी विचारते की कुठे आहे तो राजा. युधिष्ठिर पुढे झाला व अत्यंत कोमल वाणीने म्हणाला, हे देवी, मी तुझे पुत्र ठार मारणारा नृशंस युधिष्ठिर तुझ्यासमोर उभा आहे. साऱ्या पृथ्वीच्या नाशाचे मीच कारण आहे. मी शापाला सर्वस्वी योग्य आहे. मला तो अवश्य शाप दे. खरं सांगू, मी योग्य नाही. आणि असं म्हणून युधिष्ठिर विलाप करू लागला. तेव्हा गांधारी एक शब्दही त्याच्याशी बोलली नाही. सतत मात्र उसासे टाकत होती. त्यावेळी युधिष्ठिराने तिच्या पायावर मस्तक ठेवले. डोळ्यांना बांधलेल्या जाड कपड्यांच्या आतून गांधारीची जळजळीत नजर युधिष्ठिराच्या नखांवर पडली. लगेच युधिष्ठिराची सुंदर नखं काळी ठिक्कर पडली. हे पाहताच अर्जुन तर मुळी घाबरला आणि कृष्णाच्या मागे जाऊन उभा राहिला. कठोर पातिव्रत्य पालनाने गांधारीने ज्याप्रमाणे नेत्रांची ताकद मिळवली होती त्याचप्रमाणे आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने तिने प्रेमाच्या अत्यंत स्वाभाविक मोहपाशावरही विजय मिळवला होता. जगातील कठोर बंधने तोडता येतात, पण कोमल बंधनं तोडता येणे कठीण असते. जसं भोंगा लाकूड सहजपणे पोखरू शकतो, पण कमळाच्या कोमल मिठीतून मात्र स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. राजा धृतराष्ट्र दुर्योधनाचा पिता असला तरी गांधारी पण त्याची माता होती. मातेचे वात्सल्य, अपत्यप्रेम पित्यापेक्षा स्वभावतःच अधिक असतं, अशी महाभारतात अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. गांधारीचा गर्भ हा सामान्य नव्हता. तिला वाटलं होतं की इतरांसारखाच हा गर्भही असेल, 9 महिन्यांनी प्रसूत होईल, पण तसं काही झालं नाही. 2 वर्ष झाली तरी पोटातला गर्भ काही बाहेर येईना, पोटातच राहिला. इतक्यात वार्ता आली की कुंतीने पुत्राला जन्म दिला. गांधारी जरी तेजस्विनी असली तरी ती एक स्त्री आहे. तिला काही ही बातमी सहन झाली नाही की कुंतीला प्रथम मुलगा झाला. तिने आपल्या गर्भावर मुठींचा प्रहार करायला सुरुवात केली आणि त्यामुळे लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे कठीण असलेला एक मांसाचा गोळा उदरातून बाहेर पडला. त्या गोळ्याला ती फेकून देणार इतक्यात वेदव्यास आले. कारण मागे एकदा वेदव्यासाने तिला 100 पुत्र होतील असा आशीर्वाद दिला होता. अगं, हे तू काय करतेस? मग काय करू? कुंतीला मुलगा झाल्याचे ऐकून मला खूप दुःख झाले व म्हणून मी पोटावर खूप मारल्यावर हा मांसाचा गोळा झाला. गांधारी, अगं मी सत्यवादी आहे. मी कधीही खोटं बोलत नाही, असं वेदव्यास म्हणाले. 100 मुलं होणार म्हणून मी तुला आशीर्वाद दिला होता, तो कसा खोटा होईल? दासीला व्यासींनी बोलवले आणि तुपांनी भरलेल्या 100 वाडगे आणायला सांगितले. त्या गोळ्यांवर गांधारीने व्यासांच्या सांगण्यावरून थंडगार पाणी शिंपडले. त्याची 101 शकले झाली आणि प्रत्येक शकल हे अंगठ्याच्या पेऱ्या इतके लांब होते. प्रत्येक शकल एका तुपाच्या वाडग्यात त्यांनी ठेवायला सांगितलं व सर्व वाडगी तिने सुरक्षित जागी ठेवून दिली. कालांतराने दुर्योधनाचा जन्म झाला, पण वारसाच्या दृष्टीने कुंतीचा युधिष्ठिरच प्रथम झाल्याने श्रेष्ठ ठरला. अशी एकूण 100 मुलं जन्माला आली व एक मुलगी झाली. तिचं नाव होतं दुश्शला. पहिला मुलगा दुर्योधन. त्याच्या जन्मानंतर तो गर्दभासारखा ओरडू लागला आणि त्याचे ओरडणे ऐकून जवळपासचे गर्दभसुद्धा मोठ्या मोठ्याने ओरडू लागले. गिधाडे, कोल्हे, कावळे हे सुद्धा ओरडल्याने मोठा धुमाकूळ झाला. सोसाट्याचे गरम वारे वाहू लागले. एकंदर वातावरण जे आहे ना, ते भीषण वातावरण वाटत होतं. त्यावेळेला विद्वान पंडित म्हणू लागले, राजा, तुझ्या मुलाच्या जन्मानंतर सर्वदूर अपशकुन दिसत आहेत. तर तू एक काम कर, तू याला सोडून दे, कारण हा कुळाचा नाश करणारा होणार हे अगदी नक्की. मोहांध झालेल्या धृतराष्ट्राने यापैकी काही केलं नाही. कुळाच्या कल्याणासाठी कुळातील दुर्गुणी माणसाचा बेलाशक त्याग करावा. जर गाव वाचवायचं असेल तर एका कुळाचा बळी द्यावा. देशाच्या कल्याणासाठी एखादं गाव नष्ट झालं तरी चिंता करू नये. आपलं स्वतःच्या रक्षणासाठी अखिल पृथ्वीचाही त्याग करण्यास सिद्ध व्हावे, असे तेथील जे विद्वान जमलेले होते त्यांनी सांगितलं. दुर्योधन, दुःशासन, युयुत्सू, दुस्सह, दुश्शल, दुर्मुख, दुर्मर्शन इत्यादी 100 मुलांची नावे महाभारतामध्ये दिलेली आहेत. यापैकी काही रथी होते, काही महारथी होते.
अत्यंत शूरवीर असे हे अशी ही 100 मुलं होती. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी जे कार्य धृतराष्ट्राने करायला हवे होते ते गांधारीने केलेले आहे. राजसभेत आली व तिथे द्रौपदीचे सभेत होणारे वस्त्रहरण थांबवले. कारण विदुर जो आहे त्या विदुराला अत्यंत दुःख होत होतं. आता काय करावं, धृतराष्ट्र तर काहीच करत नाही राजा असूनही, आणि म्हणून तो गांधारीपाशी जातो, सगळा वृत्तांत सांगतो आणि तिला हात धरून घेऊन येतो आणि त्यामुळे हे होणारे वस्त्रहरण थांबवलेलं आहे. आपल्या पुत्रांना ती खूप रागवली. जी गोष्ट धृतराष्ट्राला शक्य झाली नाही ती गांधारीने मातृहृदयाच्या उत्कट आणि स्वाभाविक वात्सल्यालाही बाजूला सरून करून दाखवलेली आहे. कौरवांच्या राज्यसभेत अर्धे राज्य तरी पांडवांना द्यावे. जेव्हा पांडव 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करून आल्यावर आता आमचं राज्य आम्हाला परत द्या हा त्यांनी विषय मांडला. पण हा विषय सुरू असताना स्वतः कृष्ण शिष्टाईसाठी आला होता. नाही समजा तुम्हाला अर्ध राज्य द्यायचं आहे तर निदान 5 गावं तरी पांडवांना द्या असं कृष्णाने सुचवलं. पण दुर्योधन काहीच द्यायला तयार नव्हता. सर्वजण हतबल झाले. ज्या ठिकाणी कोणत्याही बुद्धिमतांचे चालत नाही त्या ठिकाणी गांधारीला बोलावलं व तिने दुर्योधनाला उपदेश केला. ती म्हणते, दुर्योधना, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. तुझे वडील भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य व तुझे इतर सुहृद हे सर्व तुला जे सांगत आहेत त्याप्रमाणे वागणे हेच तुझ्या हिताचे आहे. अरे, राज्याची प्राप्ती, राज्याचे संरक्षण किंवा राज्याचा उपभोग कोणालाही आपल्या लहरीने वाटेल तसे वागून घेता येत नसतो. इंद्रिय ज्यांच्या स्वाधीन नाही त्याला दीर्घकाळ राज्य करणे शक्यच नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे खरे शत्रू आहेत. राज्य ही सर्वांच्याच हृदयात मोह उत्पन्न करणारी गोष्ट आहे. इंद्रियांचा निग्रह करण्यासाठी राजाने सदैव दक्ष राहायला पाहिजे. कामक्रोधाच्या अधीन झाल्यावर जो आपल्या किंवा परक्या लोकांशी खोटेपणाचे आचरण करतो किंवा खोटे बोलतो त्याला जगात कोणाचेही व कसल्याही प्रकारचे सहाय्य मिळू शकत नाही. पांडव हे अत्यंत बुद्धिमान आहेत, शूर आहेत. त्यांनी अत्यंत दैदिप्यमानाने शत्रूंचा पराभव केला आहे. 5ही बंधू एकजीव आहेत. त्यांचे एकमेकांवरती प्रेम आहे. त्यांच्याशी सख्य करून त्यांच्याबरोबर पृथ्वीचा उपभोग घेण्याची तू मनाची सिद्धता करशील तरच तू सुखी होशील. तू आता प्रथम श्रीकृष्णाला शरण जा. तो जर प्रसन्न झाला तर तो उभय पक्षांचे कल्याण करेल. कुळामध्ये भेद होऊ नये म्हणून तुझ्या वडिलांनी भीष्माने अर्धे राज्य पांडवांना दिले. पूर्वी हे राज्य एवढे विस्तारलेले नव्हते. त्यामुळे या अवाढव्य व निष्कंटक राज्याचा उपभोग तू घेऊ शकलास. कारण ते त्यांना दिलेले राज्य त्यांनी त्याचा विस्तार एवढा मोठा केलेला आहे. आपल्या पराक्रमाने एवढे मोठे राज्य सर्व शत्रूंचा निःपात करून आणि पांडवांनी मिळवलेले आहे. जर यापुढे अर्ध्या राज्याचा जरी आपल्या परिवारासह उपभोग घ्यायचा असेल तर तू अर्धे राज्य पांडवांना दिलेच पाहिजेस. परंतु बुद्धिमान व जितेंद्रिय पांडवांशी संघर्ष केलास तर तुझे सुखाचे दिवस यापुढे संपले असे नक्की समज. पांडवांचा जो भाग तू बळकावू इच्छितोस ना तो मिळविण्याचे सामर्थ्य तुमच्या कोणाच्यातही नाही, तुझ्या अगदी कर्णमित्रातही नाही. युद्ध झाले तर त्याचे परिणाम काय होतील याचा थोडा तरी विचार केलायस का? अरे, कोणाचाही जळ झाला तरी सर्व लोकांचा सर्वनाशच होणार हे नक्की. अकारण मत्सराचे आणि क्रोधाच्या स्वाधीन होऊन सर्व कौरवांचा विनाश तू का बरं करणार आहेस? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे आपल्या सर्व सामर्थ्यानिशी तुझ्याकडून लढतील ही जर तुझी अपेक्षा असेल तर ती निव्वळ मूर्खपणाची आहे. तसं पाहिलं तर या सर्वांचं तुम्हा दोघांवर म्हणजे कौरव पांडवांवर सारखंच प्रेम आहे. धर्म आणि कर्तव्य या दृष्टीने विचार केला तो कोणाचंही प्रेम पांडवांच्या पक्षावर बसावे इतके ते धार्मिक आणि न्यायप्रेमी असून त्यांची मागणी अगदी योग्य आहे. आजपर्यंत लोभाच्या स्वाधीन होऊन कोणीही राज्य विस्तार करू शकला नाही. गांधारीने जे विवेचन केले आहे ते राजधर्माचे विवेचन असून अतिशय श्रेष्ठ असे आहे. तिच्या विवेचनावरून तिची सूक्ष्म प्रज्ञा स्पष्ट होते. तिने आपले मत नेहमीच निसंकोचपणे निर्भीडपणे मांडलेले आहे. वेळ पडल्यास राज्यसभेत धृतराष्ट्राची तिने खरडपट्टीसुद्धा काढली आहे. तिने एकदा म्हटलंय की तू दुर्योधनाला समजावून सांग असे धृतराष्ट्राला गांधारीने म्हणत असता त्याला उत्तर देताना ती म्हणते, हे राजा, राज्य कामुक व मूर्ख अशा अस्थिर बुद्धी
तुझ्या पुत्राला त्वरित सभेत बोलावून घे आणि धर्म आणि राज्यशास्त्र यांच्या नियमांचा भंग करणाऱ्या व असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीला राज्य सांभाळता येणे कधीच शक्य नाही. दुर्योधन हा पापी आणि दुरात्मा आहे हे माहीत असताना देखील केवळ पुत्रप्रेमाने तू त्याच्या लहरीनुसार वागलास आणि वागतोयस. त्याचं हे फळ आहे. लोभ आणि दुष्टांचा भरोसा त्याचे फळ धृतराष्ट्रा तू भोगतो आहेस. अरे सारे स्वजन फुटून तुला सोडून गेल्यावर तू शत्रूंच्या दृष्टीने उपहासास्पद ठरशील. धर्म आणि कर्तव्यनिष्ठा हा गांधारीचा स्थायी भाव होता आणि म्हणूनच पुत्रमोह बाजूला सारून तिने पांडवांचे अभिष्ट चिंतन केले. पण धर्मनिष्ठ पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले ही गोष्ट तिला कळताच ती एखाद्या वाघिणीप्रमाणे चवताळून उठली. माझ्या मुलामुळे शकुनी आणि कर्ण यांच्यामुळे कौरवांचा विनाश झाला हे मला माहीत आहे. पण महाराज, अधर्माची मला मनापासून चीड आहे. भीमाने दुर्योधनाला गदायुद्धाचे आव्हान केले, पण दुर्योधन रणात आपल्यापेक्षा कुशल आहे हे पाहताच भीमाने नाभीच्या खाली प्रहार करून त्याला मारले. त्याचा मला खूप राग आलाय. श्रीकृष्ण त्यावेळेला तिथे पाहत असताना त्याने हा अधर्म कसा बरं सहन केला? हे ऐकल्यावर भीम दुर्योधनाची प्रशंसा करू लागला. ती प्रशंसा ऐकल्यावर मात्र तिला आनंद झाला. ती आपलं दुःख विसरली आणि तू त्याचा वध केलाच नाहीस असं मी समजते असं त्याला ती मोठ्या मनाने भीमाला म्हणाली. गांधारीच्या आंतरिक शक्तीमुळे तिने दिव्य शक्ती मिळवली होती. तिने एकदा नग्नावस्थेत दुर्योधनाला बोलावले. ते कृष्णाने पाहिले व गुप्तांगावर तरी अरे पाने बांध, तू केवढा मोठा आहेस आणि असं म्हणून तिने त्याला गुप्तांगावर पाने लावायला सांगितली. दुर्योधन आईपाशी गेला. गांधारीने डोळ्याची पट्टी काढली. सर्व शरीर अजय झाले. पण जेव्हा नजर त्या गुप्तांगावर न पडल्याने तिथे गदा भीमाने मारली व तो खाली पडला. गांधारीचे जीवन अत्यंत कसोटीच्या वेळीही कसोटीस पूर्णपणे उतरलेले आहे. जेव्हा कुरुक्षेत्रावर महासंग्रामाला सुरुवात झाली तेव्हा दुर्योधन राजा रोज आईला नमस्कार करायला यायचा व माझा जय व्हावा असा मला आशीर्वाद दे आई असं तिला म्हणायचा. गांधारीला भावी संकटाची पूर्ण कल्पना असल्याने जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल असे ती रोज म्हणायची. रोज पुत्रमरणाच्या वार्ता ऐकूनही तिच्या अंतःकरणाचे स्थैर्य विचलित होऊ शकले नाही. यातच तिची महत्ता व्यक्त होते. गांधारीला महाभारतात ठिकठिकाणी महाप्राज्ञा, दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली आढळतात. अनेक वेळा महत्त्वाच्या प्रश्नाच्या वेळी तिचा सल्ला घेतलेला आहे. आपली सर्व म्हणजे 100 मुले युद्धात मारल्या गेल्याने ती अतिशय शोकाकुल झाली व तिने श्रीकृष्णांनाही घोर शाप द्यायला कमी केले नाही. कृष्णा, तू सर्वशक्तिमान सामर्थ्यवान असतानाही माझी सर्व मुलं मरताना शांतपणे पाहिलेस. मनात आणले असतेस ना तर काही ना तरी तू वाचू शकला असतास. पण तू तसे केले नाहीस. म्हणून हे चक्र गदाधरा, मी तुला अनिवार्य शाप देते. आजपासून 36व्या वर्षी अमात्य, जातीबांधव, पुत्र या सर्वांचे निधन तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. आज ज्याप्रमाणे या कौरव स्त्रिया विलाप करत आहेत त्याचप्रमाणे तुझ्या स्त्रियाही अशाच विलाप करतील. महर्षी व्यासांनी गांधारीचे वर्णन करताना पतिव्रता, महानुभाव, व्रताचरण करणारी, सत्यवादिनी असं म्हटलेलं आहे. अंतःकरणाचे तिचे औदार्य विलक्षण होते. रणांगणावर द्रौपदी पुत्रशोकाने रडत असताना गांधारीनेच पुढे होऊन आपल्या हृदयाचे औदार्य प्रगट केले आहे. ती द्रौपदीला म्हणते, हे मुली, अगं इतका शोक करू नकोस. माझ्याकडे पहा, अगं माझी तर 100 मुलं मेली आहेत. हे जगात चालायचेच, हे तर रहाडगाडगे आहे. यानंतरचे गांधारीचे उर्वरित सारे आयुष्य आपल्या पुत्रशोकाने पीडित व अंधपतीच्या सेवा शुश्रूषेत गेले. युधिष्ठिर आईची व दोघांची काळजी घेत असे. स्वतः कुंती त्यांची सेवा करत असल्याने सर्व पांडव स्त्रिया प्रेमाने तिच्या सेवा शुश्रूषेत असत. छायेप्रमाणे ती धृतराष्ट्राबरोबर अरण्यात गेली व कडकडीत तपाचरणात आपला देह शुष्क करून धृतराष्ट्राबरोबर तिने आपला देहही वनातील वणव्यात समर्पण केला. अशा या महान प्रतिवतेला, तेजस्विनीला माझा नमस्कार. माझी मैत्रीण सौ विजया कुलकर्णीचे मी इथे आभार मानते, कारण तिने मला गांधारीबद्दल थोडक्यात थोडं तिने लिहून मला पाठवलं होतं, म्हणून मी तिचे आभार मानते. ओम नमो भगवते वासुदेवाय.